कंसोल, विधी अधिकारी SDPO ऑफिस पवनी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पवनी. इथे मी विधी अधिकारी या पदावर कार्यरत आहे. मी तुम्हाला नवीन कायदे जे भारत देशामध्ये 2024ला 1 जुलै 2024 पासून लागू झालेले नवीन 3 कायदे आहेत जे महत्त्वाचे आहेत त्याबद्दल अगोदर माहिती देणार आहे. आणि मायनर म्हणजे तुमच्या वयाचे स्टुडंट्स मुलं जे 18 वर्षाखाली असतात त्यांच्या विरुद्ध होणारे त्यांच्या अगेन्स्टमध्ये होणारे जे गुन्हे आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला अवेअर करणार आहे. तर अगोदर आपण नवीन कायदे जे आहेत त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. माहिती जाणून घ्या तुम्ही. अगोदर ब्रिटिश काळापासून जे कायदे चालू होते ते आपल्या देशामध्ये कंटिन्यू सुरू राहिले. त्याच्यामधलं होतं भारतीय दंड संहिता. कोणी कुठल्याही व्यक्तीने गुन्हा केला तर आपल्या भारत देशामध्ये भारतीय दंड संहिता त्यालाच इंडियन पिनल कोड असे सुद्धा म्हणतात IPC यानुसार शिक्षा व्हायची आणि ते कंटिन्यू आपल्या देशामध्ये तेच कायदे चालू होते. कालांतराने त्या कायद्यामध्ये चेंजेस करण्यात आले, सुधारणा करण्यात आली. जसं जसं विकास होत गेला, जसं जसं आपल्या देशामध्ये डेव्हलपमेंट झाले तसे तसे आपल्याला ते कायदे जुने वाटायला लागले. तर त्यामध्ये आपण सुधारणा केल्या. पण सध्या भारत देशामध्ये जी गव्हर्नमेंट आहे त्यांना असं वाटलं की आपल्या स्वतंत्र देशाचे स्वतंत्र कायदे हवे आपण बनवलेले. ब्रिटिश काळ गेला, ब्रिटिशही चालले गेले, पण जे कायदे ते बनवून गेले तेच कायदे आपल्या देशामध्ये चालू होते. त्यामुळे भारतीय दंड संहिता म्हणजे इंडियन पिनल कोड ते त्याच्यामध्ये आपण ते काढण्यात आले देशामधून आणि आपण भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS ते आपण 1 जुलै 2024 पासून अंमलात आणले, आपल्या देशामध्ये लागू करण्यात आले. ते कायदे बनले 2023 मध्ये, म्हणून त्या कायद्याला नाव देण्यात आले भारतीय न्याय संहिता 2023. पण ते आपल्या भारत देशामध्ये लागू केव्हा झाले? 1 जुलै 2024 पासून. मग नवीन काय आहे? ठीक आहे, आपण आपल्या भारत देशामध्ये आपल्या सोयीसुविधेनुसार आता कायदे बनवले आहेत. तर मग त्या कायद्यामध्ये सुधारणा काय करण्यात आलेल्या आहे? तर सर्वात महत्त्वाची सुधारणा म्हणजे महिला आणि बालकांच्या त्यांच्यासाठी काय महत्त्वाचे आहे, त्यांच्यासाठी आणखी काय करू शकतो याच्यामध्ये मोठे सुधारणा झालेल्या आहेत. अगोदर जी IPC होती भारतीय दंड संहिता याच्यामध्ये कुठेच महिलांसाठी आणि बालकांसाठी स्पेशल प्रकरण जे चॅप्टर म्हणतो आपण ते नव्हते. पूर्ण IPC मध्ये विखुरलेले सेक्शन्स होते, म्हणजे कलमा ज्या कलमा अंतर्गत कोणी जर गुन्हा केला असेल तर त्याला जी शिक्षा मिळते ते विखुरलेले होते. पण देशाला म्हणजे जे गव्हर्नमेंट होते, जे आताची सद्यस्थितीमध्ये जी गव्हर्नमेंट आहे त्यांना असं वाटलं की नाही, महिला आणि बालकांवर ते सगळ्यात सॉफ्ट टार्गेट असतात, त्यांना लवकर टार्गेट करता येते, म्हणून त्यांच्या अगेन्स्ट गुन्हे पण जास्त होतात. तर मग काय करायचं, तर आपण त्यांच्यासाठी एक डेडिकेटेड चॅप्टर द्यायचं. त्याच्यामध्ये सर्व गुन्हे आले. महिलांविरोधात कोणते मोस्टली गुन्हे होतात? फिजिकल हरॅसमेंट, असॉल्ट, डावरी म्हणजे जे हुंडा मागतात ते केसेस होतात. आणि महिलांची स्टॉकिंग केली जाते, म्हणजे त्यांचा पाठलाग केला जातो. आणखी गंभीर गुन्हे म्हटले तर बलात्कारासारखे गुन्हे हे तर म्हणजे भारत देशामध्ये ते म्हणजे कंटिन्यूस महिलांविरोधात होत गेलेले गुन्हे आहेत. तर बालकाविरोधात कोणते? किडनॅपिंग म्हणजे अपहरण करणे. 18 वर्षाखालील मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांच्या पालकांना न सांगता कोणी जर त्यांना कुठे एका जागेवरून दुसऱ्या जागेमध्ये चेंज करत असतील त्यांची जागा आणि त्यांचा प्लेस आणि त्यांना जर नेत असतील तर त्याला किडनॅपिंग म्हणतात. न सांगता आणि त्यांचं इंटेन्शन की त्यांना पळवून नेणे. तर ते असे गुन्हे तर ते विखुरलेले सेक्शन्स होते कुठे? IPC मध्ये, भारतीय दंड संहितेमध्ये. पण नवीन कायद्यानुसार म्हणजे BNS नुसार त्याला एक डेडिकेटेड चॅप्टर देण्यात आलेले, चॅप्टर 5 प्रकरण 5, आणि त्याच्यामध्ये सर्व महिलांसाठी आणि बालकांसाठी स्पेसिफिक कलम देण्यात आले. त्याच्याने सोयीस्कर काय झालं, जर आपल्या अगेन्स्टमध्ये काय होत असेल तर आपल्याला कुठे पूर्ण कायद्याची पुस्तक न वाचता फक्त प्रकरण 5 मध्ये गेलं तर आपल्या अगेन्स्टमध्ये काय काय होऊ शकते आणि आपण काय करू शकतो आणि आपल्याकडे कुठले राईट्स आहेत याबद्दल आपल्याला लवकर माहिती मिळते. तर हे एक महत्त्वाची सुधारणा करण्यात आली आहे BNS मध्ये.
त्याच्यामध्ये शिक्षेबद्दल अगोदर महिलांविरुद्धात होणारे गुन्हे किंवा बालकांविरुद्धात होणाऱ्या गुन्ह्यामध्ये शिक्षा किरकोळ असायची. बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये शिक्षा कमी होती, परंतु 2018 मध्ये सुद्धा अमेंडमेंट झाले आणि त्या अमेंडमेंटनुसार एखादी 12 वर्षाच्या खालील मुलींवर जर बलात्कार होत असेल तर त्यासाठी मृत्यूदंड ही शिक्षा नव्हती. पण सध्याच्या BNS म्हणजे भारतीय न्याय संहितेमध्ये जर 12 वर्षाखालील मुलीवर असं काही करण्यात आलेलं, लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहे, तर त्याच्यासाठी मॅक्सिमम जी शिक्षा आहे ती आहे मृत्यूदंड. आणि भारत देशामध्ये मृत्यूदंड म्हणजे त्याचं जे कशा प्रकारे दिले जाते मृत्यूदंड, कोणी सांगू शकेल? काय? फाशी. बरोबर आहे. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे प्रकार देतात. कुठे डायरेक्ट शूट केलं जाते किंवा वेगवेगळे प्रकार आहेत, पण आपल्या भारत देशामध्ये मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा. तर अशा प्रकारे आणि अगोदर एखादी मायनर असेल तर शिक्षा जास्त आहेच. ऑब्व्हियसली 18 वर्षापेक्षा खालील मुलगी असेल तर शिक्षा जास्त आहे. आणि आणखी एक गोष्ट, 18 वर्षाखालील मुलगी असेल आणि तिच्यावर कुठला पण लैंगिक अत्याचार होत असेल, मग तिचं कन्सेंट असो की नसो, म्हणजे तिची होकार असो किंवा नसो, डझंट मॅटर, म्हणजे त्याच्याशी काही हे नाही. कारण की 18 वर्षाखालील मुलगी कन्सेंट देण्यासाठी म्हणजे होकार देण्यासाठी मेंटली प्रिपेअर नसते. म्हणून जरी तिने होकार दिलं तरी ते मॅटर करत नाही, ती शिक्षा होते. हे लक्षात ठेवायचं. आणि लहान मुलांना काही गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे की कोणी जर आपली स्टॉकिंग करत असेल, आपला पाठलाग करत असेल, हे सुद्धा भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा आहे. कोणी आपला कंटिन्यू पाठलाग करत असेल तो सुद्धा गुन्हा आहे. कोणी आपला सेक्शुअल असॉल्ट करत असेल, आपली छेडखानी काढत असेल, हे सुद्धा BNS नुसार गुन्हा आहे. आणि शिक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अगोदर ज्या शिक्षेसाठी 3 वर्ष किंवा 4 वर्ष कारावासाची शिक्षा असायची, आता ते वाढवून 7 वर्ष 10 वर्ष करण्यात आलेली आहे. बलात्कार सारख्या मोठ्या गुन्ह्यासाठी तर आजीवन कारावास, म्हणजे तो व्यक्ती मरेपर्यंत कारावासामध्ये म्हणजे तुरुंगात राहील, असे शिक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. तर महिला आणि बालकांसाठी BNS मध्ये म्हणजे जास्तीत जास्त जर त्यांच्या विरुद्धात गुन्हे कोणी केले असतील तर त्यांना जास्त जास्त शिक्षा देऊन त्यांना त्या गुन्ह्याची शिक्षा देण्यात यावी. म्हणजे जेणेकरून जे गुन्हेगार आहे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली पाहिजे की आम्ही असे गुन्हे केले अशा प्रकारचे तर आम्हाला आजीवन कारावास होईल, आम्हाला निघता येणार नाही किंवा आम्हाला फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते. तर BNS मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जर फायदा म्हणजे आणि म्हणजे प्रोटेक्शन कोणाला मिळालेलं आहे, संरक्षण कोणाला मिळालेलं आहे, ते महिला आणि बालकांना मिळालेलं आहे. त्याच्यानंतर 3 कायदे बदलण्यात आले. ते 3 कायद्याबद्दल सांगते. सगळ्यात अगोदर भारतीय दंड संहिता बदलून भारतीय न्याय संहिता 2023 आलेला आहे. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये BNS सुद्धा म्हणतात. त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जे फौजदारी कायदा होता. एखादी गुन्हा घडलेला आहे आणि आता गुन्हा घडला, आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो, आपण FIR दाखल केली, आपण एक रिपोर्ट दिलेली आहे. मग त्याच्यानंतर काय, तर त्याच्यानंतर जे प्रोसेस सुरू होते त्या प्रोसेस अगोदर फौजदारी कायद्यानुसार चालायच्या. मग काय होणार, मग आपले बयान होणार, मग ती चार्जशीट तयार होणार, तपास होणार, ते तपास कोर्टमध्ये जाणार, ह्या सर्व गोष्टी. तर तो सुद्धा कायदा बदलून आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये BNSS हा कायदा नवीन आलेला आहे. तो सुद्धा 1 जुलै 2023 पासून आलेला आहे. मग यामध्ये काय, अगोदर तो होतं, याच्यामध्ये कशाला चेंजेस केले? BNS बनवलं ठीक आहे, कारण की त्याच्यामध्ये महिला आणि बालकांचं आणखी प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे, आणखी त्यांना एक प्रकारचं कवच म्हणता येईल आपल्याला मिळालेलं आहे, ठीक आहे. पण मग BNSS का बरं म्हणजे नवीन आणण्यात आलेलं आहे? सगळे म्हणजे सामान्य वर्ग म्हणतात की सगळं ठीक आहे पण कोर्टाची पायरी चढू नये, कारण की तिथे वर्ष जातात. तर आताच्या नवीन कायद्यानुसार काय चेंजेस झाले आहे? स्पीडी ट्रायल, लवकरात लवकर ट्रायल. महिलांविरुद्ध किंवा लहान बालकांविरुद्ध जर कुठला गुन्हा झाला तर 60 दिवस म्हणजे 2 महिन्याच्या आतमध्ये पूर्ण तपास होऊन ती चार्जशीट कोर्टमध्ये केली पाहिजे. आणि फर्स्ट हिअरिंग जी असते कोर्ट समोर ती 30 दिवसाच्या आतमध्ये होणे आवश्यक आहे. इतकं त्यांनी टाइम लिमिट केलेलं आहे. म्हणजे जे अगोदर व्हायचं की आपण वर्षांशे
कोर्टाचे चक्कर काढत असायचो, ते आता सध्या नाही आहे, कारण की त्यांनी एक टाइम लिमिट दिलेलं आहे. तर नवीन BNSS नुसार म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार आपलं स्पीडी ट्रायल झालेला आहे, म्हणजे कोर्टाचे निर्णय लवकर लागतील. तर हा एक आपला फायदा झालेला आहे. तिसरा कायदा कोणता आहे? अगोदर होता भारतीय पुरावा कायदा, तो चेंज करून आता केलेला आहे भारतीय साक्ष अधिनियम. तर सगळे म्हणजे गुन्हा घडलेला आहे, प्रोसेस पण गुन्हा घडलेला आहे, तर BNS नुसार कलमा लावण्यात आलेला आहे, FIR करण्यात आलेली आहे. मग BNSS नुसार प्रोसेस पण करण्यात आली आहे, तपास केलेली आहे, कोर्टमध्ये चार्जशीट पण गेलेली आहे. मग काय सगळ्यात महत्त्वाचं असते पुरावा. एखाद्या गुन्ह्याचा पुरावा असेलच तेव्हाच आपण एखाद्या गुन्हेगाराला शिक्षेपर्यंत पोहोचवू शकतो. तर मग काय, तर पुरावा अगोदर फिजिकल म्हणजे डॉक्युमेंटचा पुरावा अतिशय महत्त्वाचा मानला जात होता. एखादी डॉक्युमेंट पाहिजे, ठीक आहे तुझ्यासोबत झालेलं आहे ना, तू मायनर मुलगी आहे, ती लहान आहे, मायनर मुलीवर काही झालेलं आहे, ठीक आहे, तिचे बर्थ सर्टिफिकेट पुरावा, कागदोपत्री पुरावा की ती खरंच मायनर आहे का, ती खरंच 18 वर्षाखाली आहे का, ती खरंच तिचं कन्सेंट मॅटर करत होते की नाही, ह्या सर्व गोष्टी कशावर न करता ती मायनर आहे की नाही आहे. तर ती गोष्ट तर कागदोपत्री सर्व म्हणजे काही पण पाहिजे कागदोपत्री. पण सध्याच्या मध्ये काय झालेलं आहे, कागदोपत्री तर महत्त्वाचं आहे, पण नसेल तर डिजिटल म्हणजे जे आता नवीन युगामध्ये जे डिजिटल झालेलं आहे, सर्व पुरावे डिजिटल यायला लागले आहेत. काही आपण व्हिडिओ बनवतो, ऑडिओ बनवतो, त्या सर्व गोष्टी सुद्धा पुरावा म्हणून घेण्यात आलेला आहे. म्हणून नवीन युगामध्ये नवीन कायदे असणं आवश्यक आहे, कारण की जशी जशी परिस्थिती बदलत गेली, जशी जशी डेव्हलपमेंट देशामध्ये होत गेली, तसं तसं चेंजेस होणं पण आवश्यक आहे. तर त्या नवीन इंडियासाठी नवीन कायदे असं सरकारने हे केलं आणि हे BNSS आणि BSA असे 3 नवीन कायदे 1 जुलै 2024 आपल्या भारत देशामध्ये लागू झाले. तर कोणाला काही आणखी माहिती असेल तर विचारू शकता, याबद्दल काही माहिती हवी असेल काही कायद्याविषयी. 3 कायदे मी सांगितले. एखादी गुन्हा घडला तर आपण BNS म्हणजे भारतीय न्याय संहितेनुसार आपण गुन्हा दाखल करू शकतो. जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता मला. लोकांना माहिती नसेल की 1 जुलै 2024 पासून नवीन कायदे लागू झालेले आहे. कोणाला माहित होतं? मी सांगायच्या अगोदर तुम्हाला माहित होतं? न्यूजपेपर येते आणि न्यूजपेपर खरंच महत्त्वाचा आहे ना, न्यूजपेपर वाचणं महत्त्वाचं आहे. तर हे 3 म्हणजे कायदे चेंज करण्यात आले. त्याच्यामध्ये जे आता जे डेव्हलप जे झालेलं आहे देशामध्ये त्याच्यानुसार काय काय चेंजेस. निर्भया प्रकरण माहित आहे? निर्भया प्रकरण माहित आहे? त्याच्याबद्दल मी सांगते कारण की ते मुलांशी रिलेटेड पण आहे. निर्भया प्रकरण झालेलं होतं दिल्लीमध्ये आणि त्याच्यामध्ये गँग रेप म्हणजे सामूहिक बलात्कार होता ते मॅटर आणि ते पूर्ण भारत देशामध्ये गाजलेलं होतं कारण की त्याच्यामध्ये एक मायनर मुलगा इन्व्हॉल्व होता, म्हणजे 18 वर्षाखालील मुलगा इन्व्हॉल्व होता. आणि त्या एका प्रकरणामुळे भारत देशामध्ये कितीतरी वर्षापासून चालत आलेला कायदा आणि बलात्काराची डेफिनेशन जी व्याख्या आहे ती बदलण्यात आली होती फक्त एका मायनर मुलामुळे. कारण की त्यांनी जे ग्रीवियस क्राईम म्हणजे खूप घृणास्पद म्हणजे असं सांगता येणार नाही आणि त्या मुलीचं त्याच्यामध्ये डेथ म्हणजे ती मरण पावली होती त्याच्यानंतर. कारण की इतकं भयंकर होतं की ते सांगणं सुद्धा इथे म्हणजे ते सांगू शकत नाही. म्हणजे त्याच्यामुळे बलात्काराची डेफिनेशन बदलवण्यात आली त्या कारणामुळे, त्या व्यक्तीमुळे, मायनरमुळे. पण तेव्हापर्यंत जे जुवेनाईल कायदा होता, जे जुवेनाईल ऍक्ट आहे आपल्या भारत देशामध्ये, ते होतं की मायनर मुलाने एखादी गुन्हा केला असेल तर त्याला आपल्या जे ॲडल्ट म्हणजे वयस्कर लोकांचे जे केसेस चालतात सेशन कोर्टमध्ये तसं त्यांचे केसेस चालत नाही. त्यांचे जुवेनाईल कोर्टमध्ये म्हणजे बालक त्यांचे न्यायालय असतं की ते चालतात त्यांचे केसेस, त्यांना जास्त शिक्षा असते फक्त 3 वर्षाची. तर त्याच्या नाबालिगला 3 वर्ष शिक्षा होऊन आपल्याच इन्कम टॅक्सच्या पैशांनी भारत सरकारने त्याचं पुनर्वसन केलं. ज्या व्यक्तीमुळे बलात्काराची डेफिनेशन बदलवण्यात आली 2018 मध्ये अमेंडमेंट झालं. कारण की त्या व्यक्तीने
बलात्कार करण्यासाठी एक लोखंडी रॉडचा वापर केला होता. म्हणजे ते तुम्ही म्हणजे विचार करू शकता की किती भयंकर असेल ती गोष्ट. त्याच्यामुळे ती डेफिनेशन बदलवण्यात आली. त्याच्यानंतर 2018 मध्ये जुवेनाइल कायद्यामध्ये बदल झाला की एखादी मुलगा जर मायनर असेल, 18 वर्षापेक्षा लहान असेल, पण त्याचं जे कृत्य आहे ते एखादी वयस्कर व्यक्तीसारखं असेल तर त्याला वयस्कर व्यक्ती म्हणूनच ट्रीट केलं जाईल. त्याच्यासाठी बाल न्यायालयामध्ये एक टीम कमिटी बसली जाईल. त्या कमिटी त्याच्यावर काउन्सिलिंग करेल आणि त्याच्यामध्ये निदर्शनात आलं की एखादी मायनर व्यक्ती सुद्धा जर त्याचं जे वागणं आहे, त्याची जे मेंटॅलिटी आहे, त्याचं जे माइंडसेट आहे, जर ते अडल्ट म्हणजे वयस्कर मुलासारखं असेल तर त्याला सेशन कोर्ट म्हणजे जे वयस्कर लोकांचे केसेस जिथे चालतात, सत्र न्यायालयामध्ये तिथेच चालते आणि त्याला शिक्षा पण वयस्कर लोकांना जी शिक्षा होते त्या क्राईमसाठी तशीच शिक्षा त्याला केली जाईल. हे 2018 मध्ये महत्वाचं अमेंडमेंट झालं. म्हणजे जर मायनर व्यक्ती पण असं म्हणजे एकदम घाणेरडं कृत्य करत असेल तर त्याला पण वयस्कर म्हणूनच ट्रीट केलं जाईल. हे 2018 मध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि आता तर BNS मध्ये ते डायरेक्टच ते देण्यात आलेलं आहे. तर हे एक गोष्ट महत्वाची आहे. शिक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सेक्शुअल असॉल्टचे जितके पण आहे म्हणजे जे लैंगिक अत्याचार जे करण्यात येतात मायनर मुलींवर, तर त्यांच्यावर शिक्षा पण जास्तीत जास्त शिक्षा देण्यात आलेली आहे BNS नुसार म्हणजे भारतीय न्याय संहितेनुसार. आणि अगोदर भारतीय दंड संहितेमध्ये शिक्षा होती पण ती खूप कमी प्रमाणात होती, पण ती खूप वाढवण्यात आलेली आहे. ऍटलिस्ट म्हणजे देशातील जे गुन्हेगार आहे त्यांना भीती निर्माण हो की आम्ही असं कृत्य केलं तर आम्हाला जास्तीत जास्त शिक्षा होईल, आम्हाला म्हणजे इम्प्रुव्हमेंट होईल किंवा आम्हाला कारावासामध्ये राहावं लागेल आणि कधीच आम्ही निघू शकणार नाही. त्या भीती कुठेतरी ते कमी होतील, यामुळे म्हणजे शिक्षा वाढवण्यात आलेली आहे. तर हे झाले 3 महत्वाचे कायदे भारत देशामध्ये जे न्यायालय या 3 कायद्यावरच चालते. त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा कायदा आहे पोक्सो. माहिती आहे कुणाला? पोक्सो बद्दल माहिती द्यायची तर हे बालकांसाठी स्पेशल कायदा आहे. 2012ला अगोदर 2012ला BNS यायचं होतं. BNS तर आता 2024ला आलं, पण तेव्हा होतं भारतीय दंड संहिता म्हणजे इंडियन पिनल कोड IPC. असं नाही की बालकांसाठी तिथे स्पेशल सेक्शन्स नव्हते, कलम नव्हत्या, होते, पण आपल्या भारत देशामध्ये लहान मुलांवर इतके अत्याचार वाढलेले होते की स्पेशल कायदा असायला हवा असं भारत सरकारला तेव्हा त्या 2012ला वाटलं. तर त्यांनी स्पेशल कायदा म्हणजे लैंगिक अत्याचारापासून स्पेसिफिक कायदा आहे, हा पूर्ण भारत देशासाठी आहे. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण असा 2012 असं या कायद्याचे नाव आहे. आणि हे स्पेसिफिक 18 वर्षाखालील मुलांच्या साठी आहे, त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचार तर हे महत्वाचं पॉइंट आहे, किंवा मग पोर्नोग्राफी आहे, जे अश्लील चित्र जे दाखवतात मुलांना, लहान मुलांना, त्याच्या अगेन्स्ट सुद्धा या कायद्यामध्ये कलमा नमूद करण्यात आलेले आहेत. जे काही वाईट कृत्य लहान मुलांवर म्हणजे 18 वर्षाखालील मुलांवर काही वाईट कृत्य लैंगिक अत्याचार करण्यात आलं किंवा त्यांना अश्लील चित्र आणि व्हिडिओज वगैरे ऑडिओ व्हिडिओ जे आहे ते दाखवण्यात आले, हे सर्व काही या कायद्या अंतर्गत येते. आणि स्पेसिफिक कायदा आहे फक्त बालकांसाठी काम करतो. आणखी काही माहिती याच्याबद्दल पाहिजे? दोघांसाठी लागू आहे. BNS मध्ये एक स्पेसिफिक आहे की BNS मध्ये महिलांसाठी जे आहेत म्हणजे मायनर मुली सोबतच म्हणजे ॲडल्ट लेडी आणि मायनर 18 वर्षाखालील मुली यांच्यावर अत्याचार करणारा व्यक्ती हा मेल म्हणजे माणूस व्यक्ती पाहिजे, तो मेल. पुरुषच महिलांवर अत्याचार करू शकतात. स्पेसिफिक वर्ड वापरला आहे, शब्द वापरलेला आहे भारतीय न्याय संहितेमध्ये. पण जे पोक्सो कायदा आहे लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण 2012, याच्यामध्ये बालक या शब्दामध्ये लहान मुलं आणि मुली दोन्ही पण येतात. म्हणजे लैंगिक अत्याचार फक्त मुलींवर होत नाही तर मुलांवरही होतो. आणि जर एखादी अडल्ट व्यक्तीने, मग तो पुरुष असो की महिला असो, जर मुलांवर त्यांनी
जो जर मेल चाइल्ड असेल त्याच्यावर जरी त्यांनी सेक्शुअल असॉल्ट केला म्हणजे लैंगिक अत्याचार केला तरी पोक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होतो.